या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत बालाजी अमाइन्स लिमिटेड या कंपनीतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांना एक इलेक्ट्रिक कार भेट देण्यात आली। हे इलेक्ट्रिक गोल्फ कार रुग्णालयातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसंच अपंग रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय परिसरात वापरण्यात येणार आहे। या वाहनाच्या माध्यमातून अपघात विभागातील तसंच रुग्णालयातील अंतर्गत प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि पर्यावरणपूरक होणार आहे। या प्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर RD जयकर, बालाजी अमाइन्सचे संचालक राजशेखर रेड्डी, राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुहासिनी शहा, संचालक प्रिसिजन कॅम्पशॉट तसंच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SS तोडकर, बाबा मिस्त्री, प्रसाद सांजेकर, इतर अध्यापक वर्ग, परिचारिका, कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील आशा स्वयंसेवकांना ॲप्रनचं वाटप करण्यात आलं। राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या 601 आशा स्वयंसेविकांना दिवाळी भेट म्हणून ॲप्रनचं वाटप करण्यात आलं। यावेळी माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, संजय कोळी, प्रसाद कुलकर्णी, शिवानंद पाटील, दिनेश घोडके, राजकुमार पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष प्रमोद मोरे, राजदत्त गुंजाळ, प्रकाश शिंदे, प्राध्यापक संजय टोपे, पिंटू काळे आदींची उपस्थिती होती। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी संपूर्ण जिल्हाभर खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारपूस केली आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी अशी सरकारकडे मागणी केली। परंतु सरकारनं अतिवृष्टीचे पंचनामे याबाबत वेळ मारून नेली। दिवाळीपर्यंत सरकारकडून मदत मिळेल अशी आशा असतानाच दिवाळीच्या तोंडावर अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाहीये। यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात काळी दिवाळी याबरोबरच खरडा भाकर आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आलेला होता। तरी अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही। खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत भाजपानं वक्तव्याचा ट्रोल केला। महापुराबाबत खासदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य तसं नव्हतं। नदीमध्ये पाणी सोडत असताना त्याचं नियोजन राज्य सरकारकडून झालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु भाजपनं यावर ट्रोल करून वेगळा मेसेज पसरवण्याचा प्रयत्न केला। या सर्व गोष्टींचा तीव्र शब्दात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांनी निषेध केला आणि राज्य सरकारचा धिक्कार देखील केला। सोलापूर शहरातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं ऐतिहासिक वास्तूला भेट आणि त्याचं संवर्धन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांनी ऐतिहासिक वास्तू म्हणजे काय, ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन कशा प्रकारे केलं पाहिजे, आपल्या संस्कृतीमध्ये ऐतिहासिक वास्तूला महत्त्व काय आहे, ऐतिहासिक वास्तूमधून कोणती मूल्य जोपासली गेली पाहिजेत, भावी पिढीला ऐतिहासिक वास्तूची गरज का भासेल आदी प्रश्नांचा उलगडा मार्गदर्शकांनी प्रथम विद्यार्थ्यांना केला। यानंतर सोलापुरातील भुईकोट किल्ला ही ऐतिहासिक वास्तू रोहित होटकर यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवून त्या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व काय होतं, त्या ऐतिहासिक वास्तूची रचना कशा प्रकारे केली गेली, ऐतिहासिक वास्तू कोणत्या शतकात बांधली गेली, पूर्वी वापरलेल्या साहित्यांची माहिती, भुईकोट किल्ला का म्हणतात, हे सर्व प्रत्यक्ष दाखवून याच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष साफसफाईची कृती करून घेऊन संवर्धन का गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारे केले गेलं पाहिजे याची सर्व माहिती मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांना दिली। अतिवृष्टीमुळे राज्यात ओला दुष्काळ पडून शेतकऱ्यांची पिकं आणि शेतातील माती वाहून गेली। यामुळे बळीराजा हा आर्थिक संकटात सापडला आहे। हेक्टरी 50,000 देण्याच्या ऐवजी शासनानं 10,000ची तुटपुंजी मदत केली। ते पैसे अद्यापही त्यांना मिळाले नाहीत। त्यामुळे त्यांना दिवाळी सण साजरा करता आला नाही। याचा निषेध म्हणून अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर खरडा भाकर खाऊन काँग्रेसच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग षटकार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील तसंच ज्येष्ठ नेते अशफाक बळोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती। पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे सोलापूर भाजपाच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे।
मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील अन्य पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू होती। याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले। ज्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यांची प्रतिमाही कलंकित आहे। अशा नेत्यांना पक्षात घेतल्यास भाजपाच्या स्वच्छ प्रतिमेला धक्का बसेल आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी भूमिका या निमित्त मांडण्यात आली आहे। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।